महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात बदल झाले असून कोण कधी कोणत्या पक्षात असेल याचा काही नेम राहिलेले नाही. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगर नंतर मराठवाड्यासह राज्यातील 6 खासदारांनी शिवसेनेतना शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे या 6 खासदारांना आपापल्या मतदारसंघात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तसेच सामान्य खासदारांच्या रोषालाही समोर जावे लागेल. मराठवाड्यातील परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्ष बदलला असला तरी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. राजकीय अपरिहार्यतेमुळे आपण पक्षात निर्णय घेतला असा सुरू या 3ही खासदारांच्या होता. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका न करण्याचा या भूमिकेचे कौतुकही झाले. परंतु पक्ष सोडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचा बद्दल व्यक्त करण्यात आणि त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे त्यांचे नेतृत्व नव्याने स्वीकारले आहे त्या शिंदे गटातील वरिष्ठांना मात्र रुचलेले दिसत नाही. याचा पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांच्यावर उद्धव ठाकरे यांना दिलेली वाढदिवसाच्या शुभेच्छेची पोस्ट डिलीट करण्याची माणुसकी ओढावली. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय जाधव यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून त्यांनी शुभेच्छा व्यक्त केली होती. या शुभेच्छातून पक्ष बदलला असला तरी आपल्या निष्ठा आणि आधार उद्धव ठाकरे यांच्याशी कायम असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. जाधव यांनी दाखवलेल्या या मनाचा मोठेपणाची चर्चा परभणी जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली होती. मात्र शिंदे गटात प्रवेश केलेल्या आपल्या खासदारांचे हे ठाकरे प्रेम नव्या पक्षाच्या नेतृत्वाला खटकले आणि वरून आदेश येताच संजय जाधव यांनी ती पोस्ट हटवली. पक्ष बदलानंतर अशा प्रकारे उघडपणे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यामुळे मतदारसंघात संभ्रम निर्माण होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त झाल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच या प्रकरणावरून पक्ष नेतृत्वाने संजय जाधव यांनी तंबी दिल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार संजय जाधव यांनी सकाळीच सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्याने राजकीय वातावरण तापले होते. राजकीय भूमिका बदलल्यानंतरही जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेले आदर आणि शुभेच्छांचा संदेश राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानल्या गेल्या. या कुटुंबाविषयी कधीही आक्षेपार्ह विधान केले नाही. परभणीतील उलट परभणीतील कार्यकर्त्यांनीही ठाकरे कुटुंबाबद्दल अपशब्द वापरू नयेत अशी सार्वजनिक भूमिका यांनी घेतली होती आणि या भूमिकेचे कौतुक ही झाले होते. मात्र खासदार बंडू बॉस यांचे हेच ठाकरे प्रेम आता यांच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे.